हां कडक रे. माझा एक मित्र आहे त्याचे पण त्याला पण असायचं पण तो मग शेवटी काय करतो बॉटल खंडीत घालतो. पहिल्यांदा सर्वात पॉन कधी पाहिलं असतं? 8वीत. आणि कसा होता तो अनुभव? काय कसं पाहिलं तुम्ही? कोपऱ्यात होतो ना. कोपऱ्यात होतो मग मतलब काय नव्हतं, कॅमेरा नव्हता, काय कॅमेरा वगैरे काय नव्हतं. मुलगी आता वर्गात येणार होती. येते आली 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 बोलली काय बघतात. आम्ही बोललो काय नाही बस नॉर्मल व्हिडिओ असा असलेली व्हिडिओज. नॉर्मल असा असलेली चॅनल होतं इंस्टा व्हिडिओ. काय झालं तुझाच व्हिडिओ. मी पण बऱ्याच डेट्सवर गेलोय माझ्यासोबत सर. हो. तुला काय वाटतं की मी कुठे जाईन पहिल्या डेटवर? जिथे पण मी असेल. तुला मी एक टास्क देतो ठीक आहे. तू तिला फोन कर आणि कोणताही एक प्रश्न तुला तिला विचारायचा आहे. कोणताही ठीक आहे. एकदम असं नाही सिंपल. हेलो हाँ सुन दिन में कितनी बार हकते हम? आता ज्यांनी पण आता म्हणजे सांगितलं की त्यांना चालेल मी त्यांच्याशी बोललं तर त्यांच्यासाठी मी पैसे आणले ठीक आहे. ठीक आहे तर बऱ्यापैकी पैसे आहेत आपल्याकडे ठीक आहे. खूप आहेत ऍक्च्युली ना. किती असतील भाऊ? चल तू बरोबर गॅस कर. मी तुला 500 रुपये देईन. किती आहेत? 10,000. हे 10,000 आहेत. नाही ठीक आहे ठीक आहे. ज्याला संधी दिलेली तो हगलेला आहे. ठीक आहे पण आहेत हे खूप पैसे आहेत ठीक आहे. तर प्रत्येक चांगल्या उत्तराला मी तुम्हाला 500 रुपये देईन ठीक आहे. सही आहे. रेडी आहात तुम्ही सगळे? तुम्ही पैसे कमवायला झाले का? ठीक आहे ठीक आहे. हां ठीक आहे भाई इसको माईक दे दो ना. हॅलो हाय भाऊ तुला चालणार आहे? तुझी कन्सेंट आहे. हा सगळा व्हिडिओ युट्यूब इंस्टाग्राम सगळीकडे जाणार आहे ठीक आहे. नक्की चालणार आहे तुला? ठीक आहे. काय नाव आहे तुझं? ईशान. ईशान. काय करतात ईशान आयुष्यात? आता जस्ट ग्रॅज्युएट झालो. अच्छा तुम्ही लोक एकदम असे डल का आहे हे? काय उद्या ड्राय डे म्हणून फाटली का? नाही एकदम मेल्यासारखे आहे ना. बघा सीन काय तुम्ही जेवढी चांगली उत्तर द्याल तेवढाचा शो चांगला जाईल ठीक आहे. असं जर तुम्ही एकदम मरतुकड्यासारखे आन्सर ईशान आहे काय करणार मी? काही करू नाही शकणार ठीक आहे. तर तुम्हाला काहीतरी मजेदार बोलावं लागणार आहे ठीक आहे. काय करतो ईशान आयुष्यात? ग्रॅज्युएशन झाले आता. अच्छा कोणता कोर्स केलास? BMS फायनान्स. हा BMS फायनान्स. BMS कोर्स ना एकदम. हो. कोणत्या कॉलेजमधून केलास? कसं आहे कॉलेज आहे? किती चांगलं आहे की वाईट आहे? का म्हणतोय हा? चांगलं नाही आहे कॉलेज? तुला काय वाटतं चांगलं कॉलेज होतो हे? नाही नाही. किती आले तुझे मार्क्स लास्ट म्हणजे फायनल इयर मध्ये? 9.4. चांगला CGPA आहे ना. मग जॉब वगैरे मिळाला? नाही अजून शोधलत नाही. कॅम्पस प्लेसमेंटसाठी कंपनी आली कोणती? माहित नाही. तू सँडविच विकायचास तिकडे? नाही तुला माहित नाही कसं? गेलोच नाही ना. गेलंच नाहीस कॉलेजला आणि 9.4 कसे आले मग? ते एक्झाम्स मध्ये. अरे मग ईशान तू ईशान अवस्थी वाटतोयस मला. तुझी अवस्था दयनीय दिसते इकडे. ईशान तुझी गर्लफ्रेंड आहे? नाही. चांगली गोष्ट आहे कारण तिथे पण तुझी अटेंडन्स नाही लागणार वाटतं. मग कधी राहिली आहे? नाही. ईशान तू हलवतोस? नाही. उभा राहतो? अरे तू नाही तो. सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाहीच आहे द्यायची ठीक आहे. काय बोलू मी याच्याशी? मित्रा तू सांग काय विचारू मी त्याला? तूच सांग. हां चांगला प्रश्न विचार. मी तुला 500 रुपये देईन. हां कोणी विचारा एक प्रश्न मी त्याला तो विचारेन. काय विचारू? मारतोस का? अरे हलवायला नाही म्हणतोय. तुला वाटतं हा म्हणेल तो काहीतरी नाही नाही उसके ऊपर ही रख. हां माइल्ड काहीतरी प्रश्न सांगा जो मी त्याला विचारू शकतो. काय गोटी खाजवतो का? मी म्हणालो माइल्ड प्रश्न विचारा तर तुझा प्रश्न होता गोटी खाजवतो का? कोणाची हे विचारू?
ईशान गोटी खाजवतोस स्वतःची हो. स्वतःची हो. पण बघ जर मी तुला 500 रुपये दिले आणि म्हणालो की गोटी खाजवायची, नाही नाही हे माझी नाही, कोणाचीच नाही कोणाचीच नाही. काय काय स्वतःची, हे स्वतःची तर तू म्हणाला खाजवतोस ना. हो. अरे नाही, कोणाचीच नाही खाजवणार तू. नाही. कितीही जर कधी समज एखादा माणूस एकदम मृत्यू पंथीवर बसलाय नाही नाही आणि डॉक्टर म्हणाले की हा वाचू शकतो, फक्त त्याची गोटी थोडी खाजवाय. ईशान तूच करू शकतोस, नाही नाही अशीच खाजवायची. नाही मरायला कसा हरामी माणूस आहे रे. नाही देणार तू नाही थोडंही. नाही नाही. ठीक आहे, तुला काय वाटतं तू चांगला माणूस आहेस. हो. ठीक आहे, आता आपण काय करणार. नाही नाही नाही, गोटी गाजवशील का 1000 रुपयासाठी. आता जर हा म्हणाला ना, हा तिकडे पॅच एडिटर करणार आहे आणि लोकांना वाटतं ईशान गोटी गाजवत. 9.4 CGPA कसा आला, सरांची गोटी गाजव. छान छान, एकदा टाळा वाजवा ईशानसाठी. ठीक आहे, तर मी ऑडियन्सलाच विचारतो हे सगळे प्रश्न. येलो टॉप जी आली मुलगी, काय नाव आहे तुझं. देविका, तुला काय वाटतं ईशानला पैसे दिले पाहिजे आपण. हो ठीक, अशी रिस्पेक्ट आहे तुझ्या मनात गोटी खाजवणाऱ्यांसाठी. पैसा बरबाद नाही, पैसे खूप आहेत आपल्याकडे. ठीक आहे, फक्त तुम्ही चांगली उत्तर. कोणातरी फोन वाजतोय, मला तरी येतोय ऐकू. येतोय गाणी वाजतात म्हणजे कशाची, कोणातरी हेडफोनमध्ये. आता बंद झालं. हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हां ठीक आहे, कोणाची तरी नेक्स्ट माणसाशी बोलू आपण. कोणाकोणाला अशी इच्छा आहे माझ्याशी बोलण्याची तुमच्यापैकी. तू आहेस, ठीक आहे. अजून कोण आहे. ईश्वर, एकदम मरतुकडी ऑडियन्स आहे. युजली एवढे लोक हात वर करतात की आम्हाला संधी मिळत नाही सगळ्यांशी बोलण्याची. ठीक आहे, मग हा तू पण आहेस, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. असं मित्रांच्या प्रेशरमध्ये येऊन हात वर नका करू. तू पण, तुम्ही सगळे आहात, ठीक आहे. हा त्याला दे भाऊ, हां त्या पुढच्यालाच दे माईक. हां हॅलो भाऊ. हॅलो. अरे आपण काय सहलीला आलोय का. हॅलो, श्रीखंडाच्या गोळ्या कुठे आहेत. काय नाव आहे भाऊ तुझं. सौम्य. सौम्य. सौम्य आहेस तू असा. नाही कडक आहे. कडक आहे. सौम्या, तुझी कन्सेंट आहे. हा तुझी फुल युट्यूबवर राहतो. युट्यूब छान नाचून दाखवा चल. अरे नाही अरे खरं दाखवते. हा हा, अरे कडक रे. हा कळलं मला. हा हा छान छान. अजून काय काय येतं तुला. माझे किती रुपयासाठी तू गोट्या खाजवू शकतोस. 2000. 2000 साठी दोन्ही गोट्या की एक एकच गोटी. हो. माझं एक बाजूला ठेवशील. काय करतो सौम्य आयुष्यात. CA फाउंडेशन क्लिअर केलं आता. हा हा, आणि तुला CS करायचं होतं आयुष्यात नेहमी. नाही, मग का करतोयस तू हे. ऑप्शन नाही. ऑप्शन्स आहेत पण तुला नाही चूज करायचं ना ते. BCom करेल मी, तुम्ही झोक मारणार. तू मराठी तुझी खराब आहे का थोडी. मी गुजराती आहे. अरे तू गुजराती आहे. आणि मग एवढी मराठी कशी शिकलास तू. आहे ना माझा मित्र. तो देतो म्हणजे क्लासेस देतो का तुला. दे त्याला दे. कडक टायमिंग मित्रा. छान छान. हा तर तू म्हणजे बॉर्न अँड ब्रॉटअप इन मुंबई आहेस. अच्छा, आणि कोणत्या कॉलेजमध्ये BCom केलंस तू. नाही, फर्स्ट इयर. नाही एक मिनिट, काय केलंस. ग्रॅज्युएशन 12th पास झालोय आणि फर्स्ट इयर चालू आहे. फर्स्ट इयर कशाचं. BCom. हा BComच विचार. BCom, हा. हा कोणत्या कॉलेजमध्ये. आणि अरे इकडे घाटकोपर हो. विद्याविहारवाले ना. तेच ना, त्यांचं कॅम्पस खूप मोठे आहे. खूप 60 एकर. 60 एकर. मग तुम्ही काय तिकडे शेती करता. काय एक कोणाचा फोन वाजतो बाई. फोन सायलेंटवर ठेवा यार. हा बोल. काय बेस्ट गोष्ट काय वाटते कॅम्पसची. खूप मोठे ना ते. इंजिनिअरिंग MBA सगळे कॉलेजेस मी आहेत. कॉलेज नाही बास्केटबॉल. हा जात. कॉलेज नाही जात. तू कधीच गेला नाहीयेस. मी CA करतोय. कसं नाही, मी असा क्वेश्चन नाही करत की जायलाच पाहिजे. तू कधीच गेला नाहीयेस कॅम्पसमध्ये. टेस्ट द्यायला गेलोय आणि फिरलो नाहीये कॅम्पस मी कधी. बिलकुल नाही फिरलास. नाही. तू किती वर्षाचा आहेस. 18 झालो आता. मग तू बाकी काय गोष्टी आनंद काय घेतोस कोणत्या गोष्टीचा आयुष्यात. अरे थांबा, एकाच आता सगळ्यात जोक. पुन्हा व्हिडिओमध्ये गोट्या खाजवणे. लोक म्हणतील गुटखा गोट्या. नाही हा तू मग आयुष्याचा आनंद घेण्यासाठी काय करतोस. हकतो. काय हकतोस.
हगून तुला आनंद मिळतो. कोणाला नाही भेटत. तुला हगून बघतोस का? का भाव किती घट छान लँडिंग आहे पण एक कॅन्डल असती नाही काय कोण मला हा शीच असते ती. अच्छा हगून आनंद मिळतो तुला? हो. दिवसात ना कितींदा हगतोस? आणि 3-4 3-4 खूप खातो मी. खूप टाकतो. खातो खूप खातोस आणि काढतोस. हो. हा तुमच्यात ते काय असतं गाठिया अहो, ते वाटतं ना थोड्या. काय म्हणतो तुमच्यामध्ये ब्रेकफास्ट मध्ये काय असतं? जलेबी फाफडा चाय. अच्छा तुम्ही दररोज जलेबी फाफडा चाय खात? नाही दररोज नाही, दर संडे. अच्छा आणि मग दररोज काय असतं? पोहा उपमा. अच्छा हा सेमच आहे सेमच आहे. same, आणि हा. लंच मध्ये काय असतं? सब्जी रोटी बस. ते पण सेमच सेमच आहे. आहे. तुझी सौम्या कोणी गर्लफ्रेंड वगैरे आहे? नाही. संडाला अच्छा कधी होती तुझी गर्लफ्रेंड? नाही. कधीच नाही. नाही. कोणी आवडते तुला? हो. कोण आवडत म्हणजे नाव नको सांगूस. कॉलेजमध्ये आहे की कुठे आहे? कुठे ती? माझ्या बाजूला राहते. अच्छा नेबरच आहे. हा. सेम बिल्डिंग मध्ये सेम बाजूला? नाही, बाजूची बिल्डिंग. अच्छा, कुदून बाजूची जातो मी. building. हा. हा? कुदून जातो तिच्या घरी. कुदून? अरे टाकून. तू हकताना पण कुदतोस तिच्यासाठी पण कुदतोस आणि तिला माहितीये की तिला तू आवडतोस? हो. तुला ती आवडते. हा. अच्छा म्हणजे प्रपोज केलंयस तू तिला? 4 वेळी. 4 हकतोस पण 4 वेळा. प्रपोज पण 4 वेळा का करतो रे? तिला हगल्यावर प्रपोज करतो का रोज? नाही. की अरे डबा टाकून आलो. हा मग काय बोलली? काय 4 वेळा का? पहिल्यांदा केलास मग काय बोलली ती? कसं केलं? तिला कळालंच नाही. तिला कळालंच नाही. हो. मी तिच्या बर्थडेला एक रिंग घेऊन गेलेलो. 18 वर्षाचा आहे. अरे 20 रुपयाची रिंग होती. हेल्प एंड लिव्हवर फ्री मिळालेली. हा ठीक आहे. नंतर ते टेलर स्विफ्टचं गाणं ऐकलंय का? टेलर स्विफ्ट ऐकलंय का तू? नाही ऐकव ना. हा ठीक आहे. मराठी शिकतोय रे. बेंड टू द ना आम्ही ना ऐकलं. ऐकव आम्हाला ऐकव. हा नाही ऐकव ना आम्हाला. लव स्टोरी. हा काय लव स्टोरी अच्छा लव्ह स्टोरी गाणं तू प्ले केलंस? उसको सुनाया मतलब कसं सुनाया तूने? कान में वो रख. कान में बर्ड्स झाले उसके yes. और दोनों सुन रहे थे. हाँ हा आणि रिंग पण घेऊन गेला. हाँ. वो जब लाइन आई तब नीचे झुक बैठा. नीचे झुका आणि तिने मारली. हा मग वाकलास? हा हाँ मग रिंग दिले. अरे थांबा रे. हा मग ठीक आहे. आणि प्रपोज केलंस. पण हे सगळं कुठे करत होतास तू? तिच्या बिल्डिंगच्या खाली. पण तिच्या बिल्डिंगच्या खाली कोणी नव्हतं तेव्हा? वॉचमॅन होता. तू असं का म्हणतो? वॉचमॅन तुझा मित्र आहे? काय करणार तो? काय 3 म्हणताय तुला? ठीक आहे हा ठीक आहे. प्रपोज केलंस एवढं वाकून वगैरे आणि मग काय बोलली ती? म्हणतो हात धुवून आलाच का? कोण म्हणाला? चांगला होता ठीक आहे हे त्याला द्या. हा ठीक. हा मग काय बोलली काय ती तुला? खाली का बसतोय सगळे बघताय मतलब. मग कुठे बसलास? नाही. हा तिला वाटलं नाही की मी प्रपोज करतो असं. अच्छा हा मग तू केलास प्रपोज. हा. हा मग काय बोलली ती तुला? कर. थांब ना. पाच येतोय म्हणा. तू कसा बसलेला असा? इंडियन टॉयलेट. हा मग काय नाही ती काय म्हणाली काय? मग तिने आन्सर काय होतं तिचं? करिअरवर फोकस करायचं. तू त्या म्हणाल तिने असं म्हणाली ती? मग ठीक आहे एकदा तिने सांगितलं करिअरवर फोकस करायचं. मग त्यानंतर अजून 3 वेळा का गेलास तू? 2-3 महिन्यानंतर केला तो. अच्छा तुला वाटतं की करिअर झालं असेल तिचं साईड? नाही. मग तुला होप आहे अजूनही? हो. अच्छा आणि आता जर आपण तिला फोन केला आणि एकदा ट्राय केलंस तू 5व्यांदा फोन सॅनिटाईज करूया आधी. आता गेलास तर काय बोलेल तुला? काय वाटतं? एक काम करूया. तुला मी एक टास्क देतो ठीक आहे? तू तिला फोन कर आणि कोणताही एक प्रश्न तुला तिला विचारायचा आहे. कोणताही ठीक आहे? एकदम असं नाही सिम्पल नाही. पहिले किती भेटेल? हा तेच मी सांगतो. ठीक आहे 500 तर मी तुला देणार आहे. ठीक आहे जर तू बरोबर गेस केलंस की तिचं एक्झॅक्ट वर्ड्स ती काय बोलेल ओके ठीक आहे. तर मी तुला 500 रुपये देईन. ठीक आहे प्रश्न आधी तू सांग. जर सगळ्यांनी अप्रूव्ह केला तर तो प्रश्न तू विचार. मी का सांगू प्रश्न? मला तर माहिती आहे त्याचा. गोट्या खात होते का विचार? नाही हा ठीक आहे. काय प्रश्न तूच सांगितलं तो प्रश्न कोणी दिलेला मग अशी? हा दुसरा कोणता प्रश्न कोणाला वाटते आपण जो तिला विचारला पाहिजे?
तू दिवसात कितींदा हकतेस मग फाटली ना मग काढण्यात होता हा प्रश्न मग आमचा प्रश्न हाच आहे गोट्या किंवा हगायचा चांगला प्रश्न आहे ना हगायचाच विचारणार आहेस ऐक मी आधी रूल सांगतो एक मिनिट आधी तिचा आन्सर काय असेल ते सांग किती वेळा डायरेक्ट आन्सर नसेल तिला ती विचारेल की असं का विचारतो ती मराठी आहे नाही मग ती एक मिनिट मग ती काय बोलेल एक्झॅक्ट हमें वर्ड्स बताओ वो मॅच होने चाहिए हाँ हे तुम्ही थांबा क्यू बस हां क्यू ठीक आहे हा एक मिनिट ठीक आहे आणि क्यू बोलेल मग तू काही तिला बोलशील मग तुला काय वाटतं नंबर सांगेल काय नाही नंबर नाही सांगणार सांगणारच नाही हगते की नाही ती तुला काय माहिती हगत असणार ना तुला काय वाटतं मुली हगत नाहीत हगतात ना हा ठीक आहे फोन लावशील स्पीकरवर टाकायचा फोन आणि असा पकडायचा माईकवर ठीक आहे सो दॅट सगळ्यांना ऐकू येईल ती काय बोलते ठीक आहे आणि एक मिनिट कोणी हसू नका कॉल ठेवल्यावर हसायचं सगळं हा आता बोललो हसायचं केला फोन हिचा आवाज म्यूट करा ट्वीक करू तुझा पाचव्यांदा रिजेक्ट नाही असलं ते ठीक आहे कॉलबॅक तुला काय वाटतं कॉलबॅक करेल हो करते अशी तुम्ही करते. बोलता का हो खूप बोलतो ठीक आहे आला मग- फोन आला फोन हा हेलो हाँ सुन दिन में कितनी बार हकते हम क्या बाय बाय एक मिनिट 500 देणार आहे पण आपलं डन झालेलं ना की परत विचारायचं तिला क्या क्या विचारतो, हा बस तिला बोल प्लीज प्लीज बता ना असं ब्लॉग घे 500 रुपये घे मस्त मुलगी पागल वाटा काही विचारणार अच्छा ठीक आहे अजून कोण आहे हा कोण होतं ज्यांना बोलण्यासाठी त्यांनी हात वर केलेला कोण होता अजून तू केलेलं असं चालेल ना तुला नक्की ठीक आहे हा घे माईक घे हॅलो भाऊ काय नाव आहे भरत कन्सेंट आहे तुझ्याशी बोलू शकतो आपण चालेल, हा पार्ट युट्यूब इंस्टाग्राम सगळीकडे जाणार आहे चालेल तुला ठीक ठीक आहे काय करतोस तू भरत आयुष्यात आहे सलोन आहे माझं माईक जवळ अरे सलॉन आहे तुझं तू आलायस का आधी पण नाही अच्छा ठीक आहे आणि कुठे आहे तुझं सलॉन दिव्यामध्ये दिव्यामध्ये आहे अच्छा मग तू हसलास काय बोलून लांब आहे ना खूप अच्छा लांब आहे म्हणून आणि मग कसं युनिसेक्स आहे हा की- युनिसेक्स आहे अच्छा आणि कशा टाईपचे कस्टमर्स येतात तुमच्याकडे म्हणजे छपरी येतात नाही चांगले आहे सगळे चांगले अच्छा म्हणजे एकदम फॅन्सी सलॉन आहे तुमचं सलॉन आहे की सलून आहे आज फरक असतं ना एक असतं ज्याच्यात विराट कोहली क्रिस्टियानो रोनाल्डो सगळ्यांचे फोटो असतात आणि त्यांना काही कापता येत नाही तसं नाहीये तुमच्या काय सलॉनचं नाव काय राज सलोन आहे राज हां राज कोण आहे ते माझंच निकनेम आहे अच्छा आणि बाजूला कोण आहे फ्रेंड फ्रेंड बोलू ना युनिस आहे हा खरं सांगा मला राज म्हणतात तुला प्रेमाने का असं पण युजली थोडं निकनेम थोडं आसपासचं असतं ना भरत आणि राज खूप वेगळं वाट एकत्रच नाव आहे ते माझं पण अच्छा तुझं नाव भरतराज आहे हां अरे हेवी नाव आहे रे फुल अच्छा आणि किती हेअरकटचे किती रुपये घेता तुम्ही 180 180 घेता आणि दाढी करायचे 100 अच्छा आणि गोट्या का नाही जोक आणि कधी असं काही कांड वगैरे झालं तुमच्या सलॉनमध्ये कोणत्या कस्टमरने काही गोष्ट ढापली किंवा त्याने पैसे नाही दिले असं कधी झालं काय नाही असं कधीच नाही झालंय नाही. आणि मुलींचं सेक्शन सेम आहे हां म्हणजे मुलं मुली सध्या फक्त बाजूला हेअर साठीच आहे मग अजून काय आहे ते बाकी फेशियल वगैरे ते तसं नाही फेशियल वगैरे नाहीये फक्त फक्त हेअर कट करता haircut, तुम्ही color. बियर्ड हां करता अच्छा बाकी फेशियल वगैरे नाहीये पण मी तेच विचारतो जसं आम्ही जिकडे जातो अशा 4 चेअर असतात बरोबर ना हां 4च आहेत 4 असतात बाजूबाजूला हा. बरोबर आता समज मी बसलोय तर माझ्या बाजूच्या चेअरवर मुलगी बसू शकते तुमच्या सलॉन हां, मध्ये बसू शकते. बसू शकते ठीक आहे
पण काय सीन होतं, जसं माझे केस कापले की मी बोलतो आता कानात बोटं टाक, तसं सगळं होतं तुमचं. मशीन हा मशीननेच तू काय डायरेक्ट बोटं टाकतोस का? असतात, काय काय असतात अंकल लोक. अंकल लोक करतात मग ते असे म्हणतात ना काखेतले केस काढ, ते नाही काखेतले केस काढ. बंद. त्यासाठी आम्ही ट्रिमर सेल करतो. ट्रिमर सेल करता तुम्ही सरळ? कितीला विकता आणि ट्रिमर? जसे डिपेंड ना, आता म्हणजे वेगवेगळे येतात असं. अच्छा, आणि मुलींचे केस कोण कापतं? मी आहे, माझा भाऊ आहे. अच्छा, तू हेअरस्टायलिस्ट आहेस? हा. काय बोलतोस? आणि मग सगळे मुलंच आहेत मुलींचे केस कापणारी पण? नाही, एक मुलगी पण आहे. मग ती कोणाची केस कापते? मुलींचे. पण आता तर तू म्हणालास तू मुलींचे पण कापतोस. हा. अच्छा, म्हणजे कोणी कोणाचेही कापतो तिकडे? अरे म्हणजे असं जेंडर बेस्ड डिसिजन नाहीये, बरोबर ना? बरोबर की नाही? हा हा बरोबर. तू एक मिनिट, तुला कन्फ्युजन आहे का? नाही म्हणजे तर ती मुलगी आहे तर ती ऑब्व्हियसली मेलचं तर नाही करत, ती फिमेलच करते सगळे. ऑब्विस काय ह्याच्यात? आणि मग तू मुलींचे कापू शकतोस हा आणि मुली ऑब्विसली मुलांचे नाही कापू शकत. प्रेफर करतात की नाही मेन्सने कापलं तर चांगलं होणार असं. असं मुलं एक्सपेक्ट करतात? कोण आहे ती तू मुलं? नाही, मुली मुली मुली. अच्छा, मुली एक्सपेक्ट करतात. अच्छा, मुलींना हवंय की मुलांनीच केस कापावेत? तुम्ही काय यार स्वतः जेंडरला सपोर्ट नाही करत आहे का? असं होतं. आणि मग तू काय? आणि नाही नाही नाही, तिला नको देऊस, तिला नको देऊस. ठीक आहे ठीक आहे. आणि कधी खूप हॉट मुलगी आली आहे केस कापायला? हे तू दिवे लावलेस मग तू? नाही, माझे क्लायंट आहेत ना, मग असं. क्लायंटला हॉट नजरेने नाही बघत तू? नाही, शटर बंद केल्यानंतर. तरी पण नाही, तेव्हा पण ना मग क्लायंट संपले. नाही नाही नाही, अरे संपले माहिती. ते पण तेव्हा विचार येतो ना, खमाल होती रे. खरं सांगा मला. नाही. काय मग ती कापते? अच्छा, नाही असं कधीच नाही होत. नाही. आणि जे तुमच्याकडे जे पण हेअरस्टायलिस्ट आहेत त्यांना तुम्ही सॅलरी देता की कटवर असतात ते लोक? एक आहे माझा फ्रेंड, त्याला आम्ही पर्सेंटेज देतो, बाकी सर्वांना सॅलरीवरती. अच्छा, मग ते लोक झोल नाही करू शकत काही? नाही, बिलिंग सिस्टम आहे ना. अच्छा, बिलिंग म्हणजे? मी प्रॉपर बिल करतो प्रत्येकाचं, मध्ये झोल अच्छा, करू पण तू शकत नाही. पूर्ण वेळ तिथे असतोसच? तू नाही आहेस तेव्हा? भाऊ आहे माझा. अच्छा, दोघांपैकी एक जण असतोस. आणि जर भावाने झोल केला? चालेल का? सख्खा भाऊ आहे तुझा? हा, सका भाऊ. भावाबद्दल असं बोलतोस तू? सक्का भाऊ आहे, सख्खा भाऊ आहे. अच्छा, आणि ही कोण आहे बाजूला जी आहे? कशी मैत्रीण झाली तुझी? सलून मधलेच फ्रेंड आहेत. आता तू म्हणालास कस्टमर आहे माझ्यासाठी. हा, मग ही कोण आहे सलून मध्ये? ॲज अ क्लायंट म्हणूनच आलेले. ना शरम अरे ना हया. पण चुकीचं काहीच नाही केलं चुकीचं ना. खूप आहे. कसं? कस्टमर बिल पर्यंतच असतो. स्टँडअप कॉमेडी शो पर्यंत कसा आला कस्टमर? इथे केस कापतोय आम्ही. तिनेच ticket हिचे book केस केलंय. कापूया काही जाणं. थोडे थोडे केस कापूया. अरे तिचे नाही, कोणाचे काप. तर इकडे तू पहा. आणि सर्वात कोणाचे वाटतात तुला की कोणाचे केस थोडे चांगले तू करू शकतोस? हा एकदम जे कोण अग्री असेल. ह्याची बघ ना, ह्याची बघ, हे कोरडे केस. नाही, ह्याची करली आहे ना, तो नाही कापत मला. कोणाचे वाटतंय तुला? तू सांग. मी सांगू? कैची माग भाई, कैची मिलेगी? हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बघूया. हा काहीतरी करूया ना, मजाच येईल आज. अरे मी तुला पण मेसेज केला. काय की माझे केस कापायला येतोस? नाही, हेअर सेट करून देईल असं, पण मला काय रिप्लाय नाही आला. अरे यार, सॉरी यार. ठीक आहे. ऍक्च्युली खूप मेसेजेस येतात ना, त्यामुळे आम्ही इग्नोर करतो. नाही, थट्टा करतोय. ठीक आहे ठीक आहे. मला तर हाच वाटतं हेच. हा, तू केस कापायला किती रुपये देतोस? हां, 150 देतोस. 180 आहेत त्याचे. ते 180 मी भरतो. प्लस मी तुला 500 रुपये देतो. ठीक आहे, पण हा काहीतरी कापणार तुझ्या आता. काय, कशी वाटते आयडिया? चांगली वाटते सगळ्यात? अरे आपण ती रील टाकू ना अशी, तू असं आणि मस्त आणि सगळं होते. ओ हा एवढा स्मार्ट कसा वाटायला लागला? किंवा असं वाटेल हा स्मार्ट एवढं काही होऊ शकतं. ठीक आहे, आणायला गेला तो कैची. ठीक आहे, जर कैची नाही भेटली तर रेझर आहे. हा, मजा येईल ना, मजा येईल. काय 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 बाकीचे? अरे काय नाही इकडे. मुंडन होऊन जाईल असतं. तुम्ही मुंडन झालंय कधी? ना अरे मग होईल ना, आज करू ना, डेब्यू करून तू मुंडनच नाही झालंय. करावं लागणार आहे आपल्याला. तुझ्या मामाला फोन कर, बोल लाडू घेऊन यायचे, डोक्याला लाडू आपल्या टाकतात ना त्याचे. करू ना करू. अरे घरी ओळखणार नाही तुला. घरी आई बाबांना आवडतात ते केस.
मग मुंडन fix. आईबाबांच्या विरोधात नाही जायचं आपल्याला. ठीक आहे, कापून टाक. आली गई. अरे हा ठीक आहे तो माझ्या मते कोयताच घेऊन येईल आता. आणि जसे तुझे केस आहे ना, मला वाटतं ते लागेल ते गार्डन मध्ये असतं ना ती मशीनच फिरवली त्या डोक्या त्याची फाटली आता. एक मिनिट तू तर स्पेशलिस्ट आहेसच ना, पण मी नाहीये. तर आपण काय करूया, मी थोडे कापतो आणि मग जे खराब होतील ते तू नीट कर. नाही त्याचेच केस कापायचे ना, अजून कोणाचे कापणार? त्याला चालेल ना तुला? बाजूकडे थोडे थोडे कापूया. हां मी पूर्ण प्रयत्न करेन. मी लॉकडाऊन मध्ये खूप कापलेत. एक मिनिट, एक व्हॉलेंटियर लागेल. मित्र तू ये इकडे. हा तू असा माईक माझ्या समोर पकड फक्त. ठीक आहे. हां काय करू एक मिनिट. असं तू असं याचे कापूया. हे कापू, पाठचे कापू, खालचे काप म्हणतोय काय? तू हेअरस्टाईलिस्ट ना, तू सजेस्ट कर काय करू, कशी कट मारू? मी डोळे बंद करून कापू? अरे हा सॉरी कस्टमर उभा आहे. हेअरस्टाईलिस्ट तुझा हेअरस्टाईलिस्ट बसलाय. हा बस साहेब बैठो. एक मिनिट ना. माझ्यासाठी काढलेला मी. तू हेअरस्टाईलिस्ट आहे म्हणतो, तुम्ही काय डिसाईड केलंय? हा मी काय करू तू सांग, तू काहीतरी सांग ना मला. थोडेसेच कापू ना? हा थोडेसेच कापणार मी. मूछ कापूया. मूछ माझ्या होते तेवढी चांगली नाही, तू थोडी ती वाटते. मी आता बोलू नाही शकत जे शब्द आहे तो. मूछ कापूया. मूछ तर लगेच येते. मी एक साईड कापतो, तू एक साईड कापायची. मग तू ठीक आहे. हां इव्हनच कर. हां ठीक आहे. हां प्लीज प्लीज थोडा काय किस करायचे काय? असं काय रे बघ. पहिल्यांदा कोणत्या पुरुषाच्या एवढं जवळ जातो. वोट फाटेल ना. हे चांगला वाटतोय. हा हे आता बाकीचं तू कर. हा हे हॉट वाटतोय रे. दिसत नाही. हा कडक रे. एक साईडची पूर्ण काप ना. एक साईड असं नको. तो असू नकोच. शोपन कधी किस केलंयस कोणाला? मग याला कर ना आता. चांगला वाटतं ना लुक? चांगला आहे. चांगला वाटतोय लुक. हो टाळ्या वाजवा एकदा याच्यासाठी. आहे तुझे. हा हे घे 500 रुपये तुला, कारण तू एवढं कॉम्प्रोमाइज केलंस. ठीक आहे. आणि हे 500 रुपये तुला फॉर दी हेअरकट. आणि हा तुझं काय होतं नाव? भरतराज नाही, तुमच्या सलॉनचं नाव काय? इन्स्टा आयडी आहे राज सलॉन. ठीक आहे. राज सलॉनला इन्स्टावरती फॉलो करा. ठीक आहे. बाकी युट्यूबवर पाहतीलच लोक. ठीक आहे. थँक्स लॉट भाऊ. थँक्स. काय होतंय ना इकडे. पण आपल्याला दिली असते ना 2000 मिळाले असते तुला, आणि मग त्यानंतर त्याने गोट्या पण गाजवल्या असत्या. ते मागच्याने 2000 मध्ये बोललो ना तो, पण एकच गोटी. हा ठीक आहे. एकदा दोघांसाठी टाळा वाजवा. तुझ्याकडे भाऊ तुझ्याकडे बघून तर वाटतं की तू थोडा जॉली माणूस. तू आलास ना आधी माझ्या शोला? पहिलं ना आलाय? तुला पहिल्यावर का वाटतंय? बायको आहे ही. मग तू काय म्हणालास? काहीतरी म्हणालास तू ना. अच्छा काही का नाही पाठवायची? अच्छा ठीक आहे. माईक चालेल तुला बोललास तर तुझ्याशी दे याच्याकडे माईक. नमस्कार भाऊ, काय नाव आहे? गौरांग. हां आडनाव आम्हाला बीपच करावं लागतं. गौरांग चालेल तुझ्याशी बोललं तर? युट्यूब इंस्टाग्राम सगळे तुझा कॉन्टेंट जाणार. कन्सेंट आहे तुझी? ठीक आहे. तर तू म्हणालास ही नाही पाठवायची म्हणजे गर्लफ्रेंड आहे? हो. मग काय बोलायची ती तुला? नको जाऊस. नाही स्केड्यूल मॅच नव्हता होत बऱ्याच. ओ माय गॉड. मी तू काय करतोस असं स्केड्यूल? अरे न्यूजपेपर मध्ये काम करतोस? डिजिटल माझं आर्टिकल छापलेलं तुम्ही? नाही मी तेव्हा हरामखोर. इग्नोर केलेलं. काय केलेलं? इग्नोर केलेलं. बोललो नको राहू दे, चांगला माणूस वाटतो. अरे मग उलट कव्हर झालं पाहिजे ना. अरे तू मार खाल्लेला ते दाखवायला सांगत होते. पण त्यांच्याकडे तर व्हिडिओच नव्हता. होता तिकडे सगळे येतं. मला नाही
गौरंग 500. नाही 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 गौरंग 5,000. नाही 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 मी मिशा कापून दे. नाही माझ्याकडे एक माणूस आहे. गोट्या खाजवतो कळलं गोट्या घालवतो का याने प्राईज खोलले. काय टॉपिक काढले. छान छान छान. पेरी पेरी. एक्झॅक्टली तुझा काय रोल आहे? आणि मी सोशल मीडिया आणि व्हिडिओ प्रोडक्शन वगैरे हँडल करतो तिकडे. अच्छा, मग व्हिडिओ प्रोडक्शन म्हणजे जे पण काही काही Overall. गोष्टींचे तुम्ही ते अॅनिमेशन वगैरे बनवता. हो ते अॅनिमेटर्स वेगळे हो, असतात त्याची तुमच्याकडे. team वेगळी पण आहे. असं असतं की आजकाल जसं बघितलंय की जर्नलिझमची लेवल खूप खाली गेली. right. मग काही काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्हाला वाटतात की या कव्हर नाही झाल्या पाहिजे, पण आता लोक ते पाहतात त्यामुळे तेच करावं लागतं. असं होतं कधी कधी, पण मी युजली ते इग्नोर करतो. जे मला वाटतं लोकांनी बघितलं पाहिजे तेवढं मी कव्हर करतो. प्रॉपर जर्नलिस्ट. येस येस म्हणजे तू नाहीये. नाहीये नाहीये नाहीये. कोणत्या कॉलेजमधून तू गेलास आणि हे जर्नलिझम? मी होतो अरे हा आठवलं. अरे आठवलं वर्क हे होतं ना रे घरून. घर वर्क फ्रॉम होम म्हणतो. हा. हा, घाटकोपर. अच्छा, चांगलं कॉलेज आहे ते. हो. आणि तुला जर्नलिस्टच बनायचं होतं आयुष्यात? journalist. तुझा आरजे तुझा आदर्श कोण आहे? जर्नलिझम मध्ये हा हा. माझा आदर्श खरंच कोण नाही, कारण त्यांना बघतो ते इच्छा मरून जाते ते काम करायची. आणि आयुष्यात तुझा आदर्श कोण आहे? माझी आई. कडक आई कडक. आई तर सगळ्यांचा हिरो असतेस, ठीक आहे, पण तू एकदम असा फिअरलेस आहेस म्हणजे कारण हो हो ना की काही एखादी गोष्ट ठरवलीस तर तू करतोस. केली ना. आता मी मध्यंतरी एका रस्त्याचा व्हिडिओ केला दहीसर चेकनाक्याचा, तर तो व्हिडिओ चांगला चालला. ओ वा. तो चालल्यानंतर मला फोन यायला लागले, सांप के बारे में कैसा बनाया, पहिला परमिशन लेने का था. हा, भाई रस्ता बनाओ ना, फोन क्या कर रहे हो मेरे को. कडक कडक. फोन येतात असे. म्हणजे पण तू तेच आहेस की जे बरोबर आहे ते तू करशीलच. हो त्याच्यासाठीच तर या फील्ड मध्ये एक आलोय. नंबर. आणि एवढा तू कडक माणूस आहेस आणि गर्लफ्रेंड समोर फट तुझी. नाही 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 हे बघ शोला नाही 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 बोलते ना. तू पण किती बोल, तुझी पण फाटत असेलच. हिच्याशी माझी हिच्याशी नाही कळलं रे. तू सांगणार नाही, भावना बोलल्या मला. सांगणार नाही. छान छान. पण तुला काय वाटतं, ही स्वीट गर्लफ्रेंड आहे, डॉमिनेटिंग आहे की पॉझेसिव्ह? तीन पैकी एक चूज का? मिश्रणच आहे ते. नाही. नाही 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 काय भेळ आहे का ती? हो मग आहे, भेळच आहे बाबा. हा, मग. म्हणजे कधी ती स्वीट असते, कधी ती डॉमिनेटिंग ते असते. माझ्यावर डिपेंड आहे की मी कसा वागतो, त्याच्यावर मग ते डिसाईड. लास्ट टाइम कधी स्वीट कधी डॉमिनेटिंग होती? आता तुझा शो सुरू होण्याआधी इकडे स्वीट होती. नाही नाही होती. इथेच मारत होती. हो हो मग काय. मग व्हिडिओ आम्हाला दिसला नाही का? मी तिला काय सांगितलं काय पण बोलत होती मग ती? नाही, असंच काहीतरी आमचा एक टॉपिक चालू होता, त्याच्यावर ती जरा रागवली. हा, नाही सांग टॉपिक सांग. अरे मी आता पहिल्यांदाच आलो आहे. बरोबर. तर मला वाटलं की ते तिकीटवर काय नंबर सीट वगैरे मला काय माहित नव्हतं. मी बोललो आपण थोडं लवकर जाऊया. तर थोडं म्हणजे एक तास लवकरच आधी घेऊन आलो हिला. मग हे साफ आणि- तुम्ही केलंय सगळं? हो 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 साफ मी केलं. नंतर मी बोललो थांबूया. आता मग त्याच्यावरती रागवली, अरे एक तास काय लवकर. हो. मग तुम्ही दारू पिता तुम्ही लोक? मी पितो ही नाही पित. नाही. तुम्ही समोर नाही तर दारू पिऊ शकले असं एक Right. मेसेज आहे. तुला चालेल बोललं तर तुझ्याशी, पण जर चालेल तर असं काही टेन्शन नाही. बोल ना. नाही चालेल तर असं काही प्रेशर नको घेऊस. नाही बोलायचं तर ठीक आहे. नाही बोल, मी आहे वाटणीचा तुझ्या. हा ठीक आहे ठीक आहे. तुला काय वाटतं तुझ्या बाबतीत बेस्ट गोष्ट काय आहे जी हिला आवडते? अशा तर आता तीच सांगू शकेल म्हणजे. हा, मग तेच मी मग तेच विचारलं. ना, मग तिला सांगू नाही दे पण ना. तिला नाही रेडी तर चालेल. चल ठीक आहे ठीक आहे. हा, कानात सांग म्हणतोय. काही पर्सनल आहे म्हणजे मी तुला चुना वाटतोय? म्हणजे तुमच्याशी नाही बोलणार, माझ्या त्यांना सांगितलं. अहो ऐका, हो तुम्ही किती वर्ष डेट करताय? आणि 7 वर्ष पूर्ण झाली आता परवा. अरे कॉंग्रॅट्स, हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी नाही तुला नाही. एक मिनिट परत. हा, आता तू तिच्याशी हात मिळव. हा ठीक आहे. हा, एक मिनिट थांबा, तू पण ये. अरे हा, घे. हा, एक धागे घेऊन या. अग्नी लावा इकडे मध्ये. लग्न करून टाकूया यांचं. मग आता लग्नापर्यंत पोहोचलात तुम्ही? ऑलमोस्ट ऑलमोस्ट म्हणजे कुठे अडकलाय? दहिसरला? नाही 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 रस्त्याचं काम तिकडे सुरू आहे ना? काम चालू आहे, right? हा, काय अडकलंय? कुठे अडकलंय? नाही, थोडं स्टेबिलिटी अजून आली की नक्कीच करू. अच्छा अच्छा. म्हणजे करिअर वाईज एकदा स्टेबल झाले? Career, हो, अच्छा पैसे. अच्छा ठीक आहे. आणि घरी माहिती आहे दोघांच्या तुम्हाला? माहिती आहे, हिच्या तर आईनेच पकडलेला, तर माहितच आहे. कसं पकडलं? क्रेझी स्टोरी आहे. पैसे देशील तर सांगणार. ठीक आहे ठीक आहे. स्टोरी सांगू दे, तर पैसे तर देऊ आम्ही. ठीक आहे, स्टोरी सांग. जर जेवढी चांगली वाटेल ऑडियन्स डिसाईड कर, तसे मी पैसे देईन तुला. ठीक आहे? Okay. सही आहे सही आहे. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. आरामखोर आहात रे तुम्ही. ठीक आहे. हा,
तर बेसिकली झालं कसं, मी आधी राहायचो सांताक्रूजला. हां तर मी इकडे राहायचो आणि माझ्या समोरचा एक्झॅक्ट फ्लॅट हिचा होता. हां म्हणजे हे माझा दरवाजा, हा हिचा दरवाजा. नाही, बरोबर. हिच्या आधी हिची आई माझी मैत्रीण होती. म्हणजे मैत्रीण ॲज इन ओळखी, ओळख रे बाबा, ओळख. हा ठीक. अरे हे आराम कोण आहे, मी नीट ऐकतोय. हा आता तुझ्या शोला एवढं एक्सपेक्टेड आहे रे. ठीक आहे ठीक आहे. हा तर माझी काकींना कशी तू- ओळख होती की मी सकाळी सकाळी तिकडे कॉलेजला जाण्याआधी मी नाश्त्याची गाडी लावायचो. हां तर ते करत माझी आई तिकडे काउंटर वगैरे येऊन असंच बोलणं झालं. तर ते झालं, नंतर मग हिला भेटलो. तर हिच्या आईने सांगितलं की ही माझी मुलगी, हा गौरांग, समोर समोर राहतो. आम्ही झालं. तर मस्तच भेटलो. आणि काय काय विकायचं असते नाश्त्याच्या ह्याच्यात गाडीवर? ऑलमोस्ट सगळे नाश्ता विकायचो. म्हणजे ते कांदे, त्याच्यानेच पोहे मी माझे वगैरे. शिक्षण पूर्ण केलं अरे एक basically. नंबर. तर एकदा ते- टाळा हा. जायच्यासाठी. तर ते करत असताना हिची आई भेटली तिकडे. तर हिच्या आईने असंच म्हणजे हिला सांगितलं की हा बघ समोर आहे, तुला काहीच बनवता किती येत मेहनती नाही. आहे. हो. तो सकाळी सकाळी उठून सगळं करतो. हां हां. तर चाललेलं असंच मग आम्ही फिरायला वगैरे लागलो. कसं असं म्हणजे बोलता बोलता नंतर अजून ओळख झाली. मग थोडं अजून झालं सगळं. मग आम्ही असंच एकदा राऊंड मारला सांताक्रूज ग्रँड ह्याच हॉटेल आहे बघ. हां हां. तिथून आम्ही निघून असं जस्ट बाहेर आलो आणि राऊंड मारत मारत घरी गेलो. आता घरी गेलो तर आमचा असा ठरलेला एक स्पॉट होता की इथपर्यंत एकत्र यायचं, हां. इथून वेगळे वेगळे. तर ते झालं. आम्ही त्या दिवशी काय माहित वेगळे वेगळे झालो नाही. आम्ही एंटर केलं एकत्र. बिल्डिंग मध्ये, राईट. इथपर्यंत ठीक आहे, सगळं चाललं आणि मस्त. तुम्ही बाईकवर होतात? नाही बाईक चालत? बाईक पाक तेव्हा नव्हती ना. अच्छा हा चालत तुम्ही एकत्र येता? आलो हां, हां. आणि आम्ही म्हटलं चला आता आज जाऊ. आम्ही कधीच आयुष्यात तो स्टॅश आणण्यापर्यंत लिफ्ट मध्ये एकत्र कधीच गेलो नव्हतो. हां. आणि ती लिफ्ट कुठली होती माहिती, जाळीवाले दरवाजे असतात बघ, आरपारवाली. ओ आम्ही आत गेलो तोपर्यंत पण सगळं ठीक. ही राहायची दुसऱ्या माळ्यावर, आम्ही सेकंड फ्लोअरला राहायचो. पहिल्या माळ्यापर्यंत लिफ्ट गेली, अगदी मस्त मजेत. आम्ही एकमेकांना दुसऱ्या माळ कधी नव्हे तर लिफ्टमध्ये हक केलं. आणि जसं अशी लिफ्ट वरती येते आणि आम्ही हक करतोय, इथून हिची आई अशी जाते. आणि एक्झॅक्ट मोमेंट जेव्हा मी हिला हक केलं, हिच्या आईने असं बघितलं, आम्हाला बघितलं आणि बोलली घरी या. हगलास. हगला भाई. मग झालं, हिच्या मम्मीने आम्हाला बघितलं आणि घरी बोलवलं. आणि नंतर मग म्हणते तू गेलास कांदे पोहे घेऊन? नाही मी गेलो आता तर करायचंच आहे भाई. प्यार किया तो निभाना तो पडेगा भाई. अरे, तो मैं तो गया. मैं बोला हा काकी काय झालं तर तुमचं काय झालं? हा. काय झालं म्हणलं? लिफ्ट मध्ये बघितलं मी. हा, मग ठीक आहे आदरणीय ना. कवी. आता जर बघितलं नसतं तर तोपर्यंत नॉर्मलच होतं ना सगळं. आता बरं, बघितलं तो मुजरी माहिती थोडी. हो, हो, हा. मग? मग मी गेलो घरी. मग याच्या आईनी असंच विचारलं की तुमचं हे काय आहे म्हणून. कोणी दुसऱ्यांनी बघितलं असतं तर ठीक आहे, उधर तक सब ठीक आहे. मी माझ्या मामासोबत राहायचो. पुढल्या दिवशी सकाळी झोपलोय आणि दरवाजा ठकठक झाला. हिच्या आईने माझ्या आईला फोन करून सांगितलं की यांचं असं चालू आहे. माझी आई आली. मग माझी आई, मी, हिची आई बाबा आणि ही राऊंड टेबल कॉन्फरन्स बसलोय. आता हा ताजाच खबर होती ना भाई. तर मम्मी पण आली. तर मम्मीला विचारतं ते काय झालं असं तसं. मग हिच्या आईने सगळं सकाळी बसले तुम्ही? सकाळी नाश्ता? माझाच मला तू माझाच मला. मग माझी मम्मी पण आली. हां बोलणं मिळणं सुरू झालं की बाबा असं असं काय यांचं सगळं चाललंय. हां. मग शेवटी माझ्या आईने सांगितलं मग आता काय फायनली करायचं, चूक तर आता झालीये. मग हिच्या आईने सांगितलं मला जमणार नाही. तरी पण आज 7 वर्ष झाली आम्ही जमवतोच आहे. हो चाललंय हे म्हणजे खूप आधी प्रकरण पकडले त्यांनी. ताजा गरम गरम होता आमचा तेव्हा एकदम. काय करू तेव्हाच पकडलं. तू सगळ्या गोष्टी तेव्हा- पोह्यासारख्या का सांगतोय? काम गरम होतं ना गरम ते. शेंगदाणे टाकले. अरे सवय झाली न्यूज मध्ये बाबा. व्ह्यूज सही आहे. छान छान छान. ठीक आहे, झाली आहे स्टोरी, झाली आहे. हा, झाली काय बाबा. वाटतं, या चोरीसाठी पैसे दिले पाहिजे? नक्की. ठीक आहे. आणि पण काकीना आता कळेल तर चालेल त्यांना? 500 देतो ना त्यांना. कळलं. ठीक आहे. एकदा टाळा दोघांसाठी. मागे कोणी आहे ज्यांना चालेल बोललं तर त्यांच्याशी? कोणी आहे तुमच्यापैकी? सगळे थकलेले आले यार. Shit यार. आपणच बोलूया. ठीक आहे ना, इकडे कोणतरी होते ना दोघे. हा तू होता, याला दे भाऊ. हा ठीक. हा दिसेल? नाही दिसणार ना. एक काम करूया. तू एकटाच आलायस? एकटाच आहे ना, मग एक काम कर. फक्त त्याला सुटे भाऊ, तू पुढे. हा आणि तू तिकडे बस. नाही ऍक्च्युली काय, इथे फ्रेम मध्ये तो दिसणार नाही, त्यामुळे त्याला तिकडे बसवं लागेल. तुला सगळ्या जागेवर पाहायला मिळते ना, मजा येते तुला. मस्त ना. ठीक आहे. हा नमस्कार भाऊ, काय नाव आहे? ऋषिकेश. तुझ्याशी बोलायचं चालेल तुला? हा. युट्यूब आणि इंस्टाग्रामवर कॉन्टेंट जाणार आहे, तुझी कन्सेंट आहे याच्यासाठी? ठीक. नाही. काय नाही आहे? अरे नाही जाणार आहे तुला? गर्लफ्रेंड नाही. काय
कन्सेंट म्हणजे कन्सेंटला काय म्हणतात मराठीत? परवानगी आहे. परवानगी आहे तुझी? आहे. ठीक आहे हा ऋषिकेश काय करतोस आयुष्यात तू? बार्टेंडर आहे. अरे एक नंबर. म्हणजे तेच ना ते ग्लास उडवतात पायाच्या खालून वगैरे. येतं तुला हे सगळं? आधी करायचं, आता नाही करत. मग आता काय करतोस? बार्टेंडरचं पण फ्लेअर नाही करत. हाताला फ्रॅक्चर झालेलं, मग ते अलाउड नाही. अच्छा फ्लेअर झालं एवढं? सॉरी फ्रॅक्चर झालेलं, फ्लेअर करताना हात फ्रॅक्चर झाला तुझा? गाडीवरतून पडलेलो. मग त्याच्याची बार टेंटिंगची काय चुकी? हे बोन फ्रॅक्चर आहे ना, तर ते हात हो proper अच्छा movement फिरवायला करतात. नाही जमत आता. हा. मग आता तुला काय काय गोष्टीत प्रॉब्लेम होतो मग? लेफ्ट हात आहे ना, राईट चालतो. लेफ्ट ना, राईटला काय गोट्या खायचा. अच्छा बाकी सगळं नीट जमतंय? हा, हा. अच्छा पण या हाताने थोडंफार करू शकतोस मग तू? नाही नाही, नाही कोणता हात तुझ्या हात झालं? लेफ्ट हँडला. लेफ्ट हँडला. पण लेफ्ट राईट हँड तू लेफ्टी आहेस? मी आहे राईटी, पण आता 2-3 वर्ष झाली फ्लेअर नाही केलाय. सवय सुटली आहे त्याची. हे करूया थोडं. केसचं आपण कापलीच आहे. ठीक आहे तू असे ग्लास मी 2 मागवतो, तू ग्लास उडव आणि तू काय कर त्याची मिशी त्याच्यात टाक. तो बाटली देतो. अरे बाटलीने कसा करेल? काहीतरी लागेल ना. काय लागतं तुला? बकाडीची बॉटल आणि एक शेकर असेल तर. अच्छा शेकर तर नसेल भाई. बकाडी आहे उधर कुछ तो बियर बॉटल आहे. बकाडी 2, एक बकाडी एक स्मॉन ऑफ भरलेली हे चालेल. तू प्यायला मागतोयस का? ग्लास रेडी आहे. आधी पिये मग करतो ना. ग्लास रेडी आहे. कड हा करूया काहीतरी करूया. हा आपण त्याला काहीतरी टास्क देऊया ना. काय करायचं? काय तू काय करू शकतोस? दाखव काय आहे. काय स्मॉन असतं ऑफ ते? बकाडी. अच्छा हे काय? असं तर बोलतो पित नाही स्वतः. काय मी नाही पित, कधीच नाही पित मी. कोणाकोणाला वाटतं मी पित असेल? तू सगळे पैसे भरते मला. ठीक आहे चला तो पण आपण टाइमपास करू. तुझं नाव काय भाई? उस पे माईक कॅमेरा डाल. तुला चालेल तुझ्याशी बोललं तर? जी सेकंड लास्ट रो मध्ये बसली आहे. तुला काही जास्त विचारणार पण नाही मी तसं. टाइमपास करतोय आपण. हा माईक दे तोपर्यंत तिला बॉटल येईपर्यंत. हां दे तिला माईक. हॅलो हाय काय नाव आहे तुझं? प्रणाली. प्रणाली. चालेल तुझ्याशी बोललं तर? युट्यूब इंस्टाग्राम हो, चालेल. अच्छा मग तू आधी का नाही हातवर गेलो? प्रणाली बेवडी आहेस तू? नाही मी ती बॉटल तुला देणार होतो. नल्ली आहे तू नल्ली. मी तर थट्टा करत होतो. ठीक आहे चल प्रणाली तू गॅस कर. याची प्राइस गॅस कर. ही बॉटल मी तुला देईन. ठीक आहे? एक मिनिट बाकी कोणी नाही बोलणार. ठीक आहे? हे सगळे चुप बसा. ठीक आहे? MRP ठीक आहे? MRP आहे बकाडी काटा ब्लँका काहीतरी नाव आहे. हा व्हाईट रम. ठीक आहे? याची कॉस्ट एक आपण तिला विंडो देऊया. एक्झॅक्ट अमाऊंट मोस्टली नसेल माहीत. काय वाटतं तुम्हाला? 50 रुपयाची विंडो ठीक आहे? विंडो कळते ना तुम्हाला? 100ची देऊ. 100ची रेंज आहे तुझ्याकडे. म्हणजे समज तू जर बोललीस की 200 ते 300 आणि त्यामध्ये असेल तर मग मी तुला ही बॉटल देऊन टाकेन. सही? काय मी दारू प्रमोट करतो? ठीक आहे. हा किती वाटते? 500. प्रणाली खूपच नल्ली आहे केलीच नाहीये आणि तुझी दारू प्यायची लायकीही कळली आम्हाला. तू ओल्ड मगच पिऊ शकतेस. बगाडी 500 रुपयात येते. मग कितीला येते? किती आहे? कितीला येते? 1560. मी गेली नाही कधी गेलाय. अच्छा तू नाही गेलायस हे कधी? तू कधी दारू प्यायली आहेस ना? प्रणाली काय करायचं आयुष्यात तू? मी वॉकिंग आहे. वर्किंग आहे. अच्छा ठीक आहे आपण बोलू तुझ्याशी नंतर. आले तुझं सगळं सामग्री आले भाई. ठीक आहे ही तर खाली आहे. मग हिच्यावर कर. अच्छा ती पण खालीच आहे. अच्छा ह्याच्यात करून मग तुम्ही करता का? तिथं खाली आहे. कडक मुरलीधरन वाटतंय. ए अरे म्हणून तू हे बार्टेंडरिंगचे कपडे घालून आलेस? डायरेक्ट आलायस? अच्छा छान आमच्यासाठी बनव एक पॅक. चल एक प्रणालीला पण दे फ्री मध्ये. हा चालेल. आता कशी आली एवढी? आता म्हणाली दारू नाही पी. बनवा मला वाटलेलं 500चं आहे. ठीक आहे आपण एक काहीतरी टास्क देऊया याला आणि मग काहीतरी करता येईल आपल्याला. काय टास्क देऊया? तू पण तेवढीच दिसत. मेहनत तो करणार आणि पिणार ती. हा ठीक आहे बनव तू तुझ्या हिशोबाने. काय कर? 30 बॉटल हवी तुला हातात. मग ह्याच्यात तर दारू आहे. हा ठीक आहे कर. हा जे करतोस ते कर. हा कडक रे. माझा एक मित्र आहे त्याला पण असायचं. पण तो मग शेवटी काय करतो? बॉटल घालतो. स्वतःच घालतो ऍक्च्युली तो. ठीक आहे मग बनवून टाक ना एक तिकडे पॅक. जर बनवशील पण बनवून पिणार कोण आहे? तो स्वतःच तूच पिणारच. नाही प्रणालीला देऊ यार. प्रणाली बोलली आपल्याशी ना. ठीक आहे. हां प्रणालीचा बॉयफ्रेंड वगैरे आहे?
नाही. नाही आहे. अच्छा, कधी होता? हा होता. अच्छा, लास्ट बॉयफ्रेंड तुला चालेल ना युट्यूबवर जाणार आहे, हो, हो, इंस्टाग्रामवर चालेल, चालेल? चालेल. ठीक आहे ठीक आहे, हळू बोल बाई थोडा. हा, कधी होता लास्ट बॉयफ्रेंड तुझा? झाली 2 वर्ष. अच्छा, आणि का ब्रेकअप झालेला तुमचा? लॉंग डिस्टन्स. कुठे राहायचा तो? हैदराबाद. का त्याने चीट वगैरे केलं? नाही. मग नाही जमलं आमचं. ते कळलं आम्हाला. काय होतं, तो कमी दारू प्यायचा, काय आलं? हा नाही पियायचं. 500 वाली प्यायचा. तुम्ही दोघे एकत्र काम करता? नाही नाही. मग ही कशी मैत्रीण झाली? ही माझी 9th स्टँडर्ड पासूनची फ्रेंड आहे. अच्छा, आणि काय झालं त्याला एकदम असं झालं 9th स्टँडर्डची फ्रेंड. तो मग तिचा बॉयफ्रेंड आहे? तुझा पण? दोघेही तुम्ही लुजर. सिंगल आहे आम्ही. कोणी डेटिंग ऍप वगैरे युज करते तू प्रणाली? केलेलं आधी. अच्छा, कोणता डेटिंग ऍप युज केलेला? सगळे केलेले. सगळे केलेत. आणि कुठेच तुझं काहीच नाही झालं? जमलं पण. हा, सांग ना काय नाही. झालं. डेटिंग ऍपच्या स्टोरीज मजेदार असतात. हा, कोणता ऍप होते? हिंज, बंबल? हिंज. हिंज, आता छान. आठवत नाही मला. अरे बापरे, सगळ्या घाटावरचं पाणी पिऊन आली आहेस. हा, मग काय झालं हिंजवर? भेटलो, बोललो, बट नाही जमलं. तिकडे पण? हा 500 वाली. कुठे गेलेला तुम्ही फर्स्ट डेटवर? हैदराबादला पहिल्या डेटला जातं का कोणी? आणि असं बघ, मुलींचं एक हे असतं की मी पाहिलंय की जसं मुलं डेटवर जातात, मुलांचा काही प्रोटोकॉल नसतो. मुलींचं ते असतं की फर्स्ट डेटवर म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात की मी दारू नाही पिणार, किंवा नो सेक्स ऑन फर्स्ट डेट, किंवा असं असतं ना. मुलींच्या पॉलिसीज असतात, ठीक आहे. प्लस मुलींचं हे पण असतं की 15 मिनिटाचं त्यांची विंडो असते. जर मुलगा खूपच हागऱ्या निघाला तर ते मुली आपल्या मैत्रिणींना सांगून ठेवतात की तू कॉल कर आणि बोल एमर्जन्सी आहे. ते बघा आग्री करतायत. आणि मग हॅलो, हो अच्छा आजोबा पडले, हां आली असं आहे. होतं तुझं काही? नाही असं तर असं नाही. काहीच नव्हतं. तूच हगायची जाऊन? इतनी बी बुरी अरे नाही. हा ठीक आहे. कुठे गेलात? कुठे डेटवर कुठे गेलात पहिल्या डेटवर? इथेच पार्ल्यातच. पार्ल्यात कोणती जागा? मॅकडॉनल्ड्स. तू खूप चिंती आहेस ग. आता मला कळलं तू 500 का बोललेलीस. हॅपी मील तुला घ्यायची होती वाटतं की फर्स्ट मीट 350. होती, अशी कशी जाणार मी डायरेक्ट. नाही, कुठे जाणार म्हणजे? एक मिनिट, मी पण बऱ्याच डेट्सवर गेलोय. माझ्यासोबत चल. ओ, काही तुला- फालतूगिरी तुला बोलणार. 2000ची दारू पिलवी. तू किती 2000ची वाचशील? तुला मी गरीब वाटतोय? मला घेऊन जाऊन तू 2000ची दारू वाजणार आहेस मला? तुला काय वाटतं की मी कुठे जाईन पहिल्या डेटवर? 500 रुपये पाहिजे? चल परत दे. हा ठीक आहे, तू सांगा. हा, काय वाटतं तुला? नाही जिथे पण मी असेल. नाही, मी नेहमी फर्स्ट डेटवर एक खूप रोमॅन्टिक जागा आहे मुंबईमध्ये, तिकडे कांदेपोहेची गाडी आहे. चालेल मग मला. मुलीला घेऊन मी लिफ्ट मध्ये जातो. मग तिची आई येते, मग माझी आई येते. छान छान छान. ठीक आहे, एकदा टाळ्या वाजायच्यासाठी. काय वाटतं, हिला पैसे दिले पाहिजे? कोणाला विचारू? हा, हिला विचारूया. तुला काय वाटतं, हिला पैसे दिले पाहिजे? दिले पाहिजे, ठीक आहे. माझ्या तिकीटचं वसूल खर्च झालं. निघाला. अरे व्हेरी नाईस, ठीक आहे ठीक आहे. 500 वाली पिढा. हे तू बनवलेस तू पॅक? अच्छा, बनवतोच आहेस अजून? ठीक आहे. तसं पण काय कोणाला देणार काय माहित नाही मला, पण ठीक आहे. अजून कोण आहे त्याला बोलायचं माझ्याशी? कोणी बाकी कोण आहे? हे तू हातवर गेला ना? ठीक आहे, याला दे. हां, नमस्कार भाऊ. काय नाव आहे? अंश. अंश काय करतोस आयुष्यात? माईक जवळ. 12th आहे. हां, आता 12th करतो. आता 12वीत गेलायस तू? सायन्स करतोयस, कॉमर्स करतोय? सायन्स. अच्छा, आणि कसं चाललंय? मस्त. तुला सायन्सच करायचं होतं की आई बाबांच्या प्रेशरमुळे करतोयस? सायन्स करायचं होतं. सायन्सच करायचं होतं तुला. आणि 12वी नंतर काय स्वप्न आहे तुझं? काय करायचं तुला? AI. AI? AI मध्ये हा, AI मला माहिती आहे. बोलतो AI. पण AI का करायचंय तुला? असे स्कोप आहे त्याच्यामध्ये. अच्छा, त्यामध्ये स्कोप आहे. तू असा स्कॉलर आहेस की? अच्छा, घंटा. अच्छा, तू मित्र आहेस याचा? म्हणजे हा स्कॉलर आहे. तुला 11वीत किती? 10वीत किती टक्के? 10वीत 70. मला वाटलं माझी आई आली किचन मधून, पुरणपोळी बनवते, थांबा तुम्ही. त्याच्यावर टाक माहिती. अरे त्यावर कॅमेरा टाक. कॅमेरा उस पे डाल. हा, तू बघ, त्याने पाणी बिनी काढलं रे. हलवलं बोलतो ना. छान छान. अरे कडक. हे तर मीच पिणार आहे. आई
सगळ्यांना आणि इकडे घेऊन या. बघूया जर चांगलं असेल तर मी पेन, नाही तर मग प्रणाली. ठीक आहे आपण एक काम करूया. तो जो ड्रिंक बनवतोय ना, ठीक आहे, कोण कोण होतं ज्यांनी हात वर केला माझ्याशी बोलण्यासाठी, त्यांनी पुन्हा एकदा हात वर करा. ठीक आहे तू आहे ठीक आहे, तू पण आहेस. ठीक आहे मित्र, तू एक काम कर, तुझा फोन खोल आणि तुझ्या फोनमध्ये ना हे जे ड्रिंक याने बनवलं आहे ना, ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 ते किती चांगलं असेल ह्याचा एक नंबर तुला लिहायचा आहे. म्हणजे 1 to 10 मध्ये तू काही लिहू शकतोस. ठीक आहे, तो नंबर फक्त लिही आणि कोणालाही पाठव व्हॉट्सॲपवर. ठीक आहे, तुझ्या मित्राला पाठव किंवा स्वतःला पण चॅटमध्ये पाठवू शकतो. ठीक आहे, तर तू पाठव आणि तू दे मला तो ड्रिंक आणि मग मी पहिल्यावर बोलेन किती आहे रेटिंग. जर बरोबर आली रेटिंग तर मी त्याला 500 रुपये देईन. ठीक आहे. अरे कडक रे यार, प्रेमात नाही म्हणतं. ठीक आहे, काय ड्रिंकचं नाव काय? जे भेटलं सगळं टाकलं, फिनाईल टाकलं रे. जे भेटलं सगळं टाकलंय मी त्यात. मला आधी वाटलं उद्या उठणार नाही, म्हणलं हे कोणतं ड्रिंक बनवलंय. चांगलं तर 8 दाखव मला, दाखव बघा दाखव. गेले 500. तुला आवडलेला का? तुझ्या चेहऱ्यावर बघून तू डिसाईड केला 8 असेल. एक नंबर मित्रा. ठीक आहे, कडक. हा ठीक आहे, हे दे त्याला 500. ठीक आहे, तुला मी दिले नाही. तू पण घेऊ, तू तो कडक बोललास. नाही मस्त बनवलं. आणि ते ड्रिंक कुठे घेऊन चालला? ते माझं दे चल. 500 रुपयात कॉकटेल तरी भेटलं ना मला. छान हे पेकून टाकूया. ठीक आहे, आणि हे मॉकटेल आहे ना, दारू नाही बोल, दारू नाही ना. हा ठीक आहे, मग मी पितो. दारूला मी स्पर्श नाही करत कधीच नाही. हे ठीक आहे. टिश्यू कोणाला हवा तुमच्यापैकी? तुला हवा? अरे माझा म्हणजे काय बोलताय? बोला असंच पितो डायरेक्ट. ठीक आहे, हां ठीक आहे. हां काय नाव आहे भाऊ? अंश का गर्लफ्रेंड राहिली आहे तुझी कधी? नाही. कोणी मुलगी आवडते तुला? 10वीत आवडलेली. आता तिच्याशी बोलतोस कधी? नंबर आहे? नाही. तुझं कट घ्या तेरा? नाही कटा नाही. काय तुला माहिती आहे स्टोरी काय झालेली? नाही. तुला ही राखी सख्या बहिणींनी बांधली आहे सगळ्या? हा. जर त्या मुलीने तुला राखी बांधली तर तू बांधून घेतली असती. अच्छा, तिच्याकडून पण घेतली. आता तुला कोणी आवडते आयुष्यात? जर कोणती अशी ऍक्ट्रेस आहे जी तुला वाटतं की तिच्यावर डेटवर जायला तुला आवडेल? डेटवर श्रद्धा कपूर. कंगना कोण म्हणाला? तुला कंगनावर जायचंय? आणि बघतोस तू बघतच असशील. हो म्हणून हे आहे. कोणती फेवरेट पॉप स्टार कोणती आहे तुझी? तू बाजूचा म्हणतो मिया खलिफा. तुझी वेगळी ठेव ना, त्याची वेगळी असेल. हा माईक जवळ ठेव. आता नाव नाही पाहिजे. नाव पाहतच नाहीस डायरेक्ट. जी बाई नागडी दिसली ती. का नावच नाही पाहिलं कधी? हलवून नाही. हलवून गेली. हलवून निघते आणि झाला फक्त. तुला काय वाटतं जेव्हा पण आपण पाहतो पहिल्यांदा सर्वात कधी पाहिलंस तू आयुष्यात? अशात 8वीत. आणि कसा होता तो अनुभव? कसं पाहिलंस तू? म्हणजे मित्रांनी दाखवलेला. आणि काय तो बोलला, भाई बघ आता मस्त एक नंबर आहे बघ. मला काय आणि मग बघ काय, मी बोला काय बघू. तो बोलतोय ये कोपऱ्यात आहे. मला का एक मिनिट बाघायला गेलेला की नाही. शाळेत होतो आम्ही फंक्शन. शाळेत? अरे ही कोणती शाळा आहे? अरे पीटीचे जर होते. नाही. काय बोल ते एक्झिबिशन चालू होता आणि फोन घेऊन आलो. एक्झिबिशन? शाळेत एक्झिबिशन चालू होतं आणि हा पोरगा तुला बोला की आपण आपलं एक्झिबिशन करू. अरे नाही, तो फोन आणलेला आणि बोलला कोपऱ्यात आहे बघूयात लपून. हा पिन लावला आणि बघितलं. लावला म्हणजे? अरे व्हिडिओ लावला. व्हिडिओ लाव. तू आता डबल मिनिंग का बोलतोय?
त्याने व्हिडिओ प्ले केला बोल ना लावला video बघ. तेच play केला. आता कसा ऐकू येते माहितीये की तो म्हणाला कोपऱ्यात आणि मग त्याने लावला अरे नाही ना असं नाही हा मग व्हिडिओ प्ले केला आणि नंतर बघितलं आणि तसाच एक मुलगी आली तिकडे. हा अरे शाळेत मुलगी आली हा. वर्गात हा जेव्हा तुम्ही बघत होता हा, हा. हा हा मग तुला कळलं AI स्क्रीन मधून बाहेर आली अरे नाही नाही हलवाचे प्रॅक्टिस प्रॅक्टिस करायला गेलेलो तो. मी अरे कोणती शाळा आहे अरे कोपऱ्यात होतो ना. कोपऱ्यात होतो मग मतलब काय नव्हतं, कॅमेरा नव्हता, काय कॅमेरा वगैरे काही नव्हतं मुलगी आता वर्गात येणार होती हा, येते आली 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 आणि असं बघली काय बघता तुम्ही विचारली. आम्ही बोललो काय नाही फक्त व्हिडिओ विचारली थोडा हा हा नाही ठीक आहे हा हा बोलली काय बघता. आम्ही बोललो काय नाही बस नॉर्मल व्हिडिओ असा असलेली व्हिडिओज. नॉर्मल असा असलेली चॅनल होतं Insta आणि video. काय झालं तुझाच व्हिडिओ त्यांना मध्ये माझा व्हिडिओ कसा काय आला नाही 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 अरे साईडला तुझाच व्हिडिओ ठेवलेला. तुम्ही पॉप बघताना बाजूला माझे टॅग ओपन अरे कसं दाखवलं ना. दाखवला हा मग तिला काढलं प्रणित मोरेचा पॉप आहे हा ठीक आहे मग ती मुलीला कळलं की नाही तुम्ही काय करत होता नाही 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 नाही. नाही मग ती मुलगी गेली हा गेली हा झाला तर काय बघितलंस दाखवलं आणि घरी जाऊन हलवलं थोडा. पण तुला पहिल्यांदा बघितण्याचा तुझा अनुभव चांगला होता म्हणजे ऍव्हरेज होता. चांगले 1 to 10 हा हा काय 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 बोलत असं छान नसतं ना. छान हा नाही नाही पहिल्यांदा मोस्टली ते थोडं असं वाईट वाटतं ना की हे काय होत आहे बरोबर ना असंच झालं पण मग त्यानंतर तरी पाहतोस तू आता तुला लास्ट प्रश्न आहे तुला ठीक आहे पहिल्यावर तुला असं काय वाटतं कोणती एक गोष्ट आहे जी तुला एकदा करायची काय नाही सर सेक्स खूप जेनेरिक झालं ना हा. सेक्स मध्ये पण टू बी प्रिसाइज कोणती गोष्ट तुला करायची तू थांब हा सोबत खा जाऊ का. ओ कडक कडक हा छान छान पण गोट्या खाजवताना माझा व्हिडिओ नाही लावायचा नाही नाही नाही. हा ठीक आहे हा हा काय ते काय आहे ते पण माहित नाही तुला तू सगळं नुसतं पाहिलंयस तुला नावं कशाची माहिती हा, नाही. तेच. सांग आम्हाला एक्सप्लेन कर काय आहे मग आम्ही तुला सांगतो ते काय उचलून काय काय अरे म्हणतोय उचलून वुमन ऑन टॉप हवाय तुला हा काय माहित नाही नाव हा हा तू हा करून दाखव म्हणतोय अरे म्हणजे असे बोची असे असं उचलून असं असं उचलून घेशील अरे असं असं एक काम करूया आपण. दाखव ना शकतात ना. ठीक आहे आपण ना थांब अरे नाही हा तुझं वजन किती असेल तरी 17 आहे 70 आहे 70 आहे ना 7 ठीक है तेरा कितना है भाई अरे लड़की को तुम पागल है क्या तू मेरा शो बंद कराना है तेरे को भाऊ तुला विचारतोय मी पुढच्याला हा तुझा भाई परफेक्ट 50 एकदा बघू तरी तुला काय करायचंय तुला चालेल भाऊ चला चालेल नको नको अरे नाही नाही, हळूच हळूच नाही नाही एक मिनिट कपडे असणार आहेत अरे माहित आहे माझी व्हिडिओ आहे ना. असं कोपऱ्यात घेणार कोपऱ्यात मग एक मुलगी आहे मग त्या माझा व्हिडिओ करायचं ट्राय कर म्हणजे फक्त बघायचं आम्हाला की काय तुझी इमॅजिनेशन काय आहे ते आम्हाला समजून घ्यायचं बाजूला घे ना घे ना घे ना माझ्यासाठी घे एकदा घे तुम्ही घेता का. अरे आम्ही घेऊन झालो तू एकदा टाळा छान छान याला पैसे दिले पाहिजे वाटतं ठीक आहे म्हणजे जेव्हा पण जाशील लॉजमध्ये जा ठीक आहे ठीक आहे हे घे हे तुला 5 ठीक आहे छान ठीक आहे पण तू एवढा उशीर का तुम्ही दोघेच उशीर आले ना भाऊ अरे सॉरी पण त्याची बाहेर पण कोण असू शकते ठीक आहे भाऊ काय नाव आहे तुझं सौमिल सौमिल नाव आहे आमचा पण एक मित्र होता गाऊ होता ना ते खरं सांगतोय मी काय करतो सौमिल आयुष्यात मी काही नाही आता जस्ट आय कम्प्लिटेड माय BMS आणि आता मी रिअल एस्टेट मध्ये आय एम अ चॅनल पार्टनर. काय कॉलेज बोल हा अरे
आमचा एक मित्र आहे त्याला जॉब नाही मिळाला मध्येच आहे. प्लीज त्याला, आणि त्याने पण BMS केलंय मी पण BMS 9.4. माझ- अच्छा बॅचमेट, तुम्ही फ्रेंड्स आहात? कोण आहे? ओळखत नाही पण अच्छा ओळखता तुम्ही. हे तुम्ही ओळखता की नाही त्यांना? नाही कोण होते ते मगाशी? अच्छा तुम्हीच आहात, ठीक आहे. हां ठीक आहे. हां रिअल एस्टेट मध्ये काय करतोस आता तू? मी आता एका फर्म मध्ये काम करतोय. हां हां. फर्म काय आहे ही? रिअल एस्टेट करून फर्मचं नाव म्हणजे आहे. सेल्स मध्ये असते? सेल्स मध्ये नाही, म्हणजे प्रॉपर म्हणजे फर्म कसं चॅनल पार्टनर टाइम आय एम टाईड अप विथ बिल्डर्स. हां हां. दलाल मित्र म्हणजे दलाल आहे हा. हां हां. मग त्यात तू काय काम करतो? चॅनल पार्टनर आम्हाला माहिती आहे. सेल्स, Mediator, हा, sales ऍडव्हर्टायझिंग, मध्ये आहेत ना? सोर्सिंग क्लायंट्स अच्छा. वगैरे. आणि काय त्यांचा कोणता प्रोजेक्ट चालू आहे? आता प्रोजेक्ट म्हणजे आम्ही सगळ्या डेव्हलपर्स बरोबर अच्छा म्हणजे तुमच्याकडे क्लायंट्स येतात, तुम्हाला नाही नाही, क्लायंट सोर्स करायला लागतात कुठना कोल्ड कॉलिंग करता तुम्ही? कोल्ड कॉलिंग करतो प्लस वगैरे ठीक डिजिटल आहे. मार्केटिंग बेसिकली. अच्छा मग त्यांना तुम्ही आधी कोल्ड कॉलिंग करता, जर इंटरेस्टेड असतील तर मग तुम्ही त्यांना साईटवर बोलवता, हो. बरोबर? ठीक आहे. आणि मंथली टार्गेट किती असतं तुझं? मंथली टार्गेट असं नाही, म्हणजे डिपेंड्स. मी माझ्या स्वतःसाठी टार्गेट ठेवतो. ओ वाव. काय ठेवतोस आणि हे टार्गेट 10 डील्स पर मंथ. आणि किती होतात तरी? 6. अच्छा. आणि तुम्हाला इन्सेंटिव्ह असतो ना हा, याच्यात? इन्सेंटिव्ह. काय पर्सेंट असतो? हा 0.5%. 0.5. ठीक आहे. आणि मोस्टली एक घर किती CR किंवा लॅक्स आहे? 1 CRच्या अबावच असतात जे ठीक पण. आहे. 1 CRचं आहे ना? ठीक आहे. एक काम करूया, एक प्रॉपर्टी कोणती तू डिसाईड कर आणि तू मला कोल्ड कॉलिंग कर. ओके ठीक आहे. ठीक आहे. कोणती एक प्रॉपर्टी सांग आधी, कोणती विकतोस? वडा माहिती असेल. हा माहिती मला. हा तिकडे. तर मग तू तू नाही, सॉरी कस्टमर इज गॉड. अरे पण अजून सर. अजूनपर्यंत कोल्ड कॉल केलं नाही. हा ठीक आहे. हॅलो. हॅलो. येस सर, आय एम कॉलिंग फ्रॉम रिअल एस्टेट. हां बोल. सर, आय रिसीव्ड अ रिस्पॉन्स ऑन माय डिजिटल प्लॅटफॉर्म. आर यू लुकिंग फॉर सम प्रॉपर्टीज? काय बोलतोय रे? मराठीत बोल, मराठीत बोल. हां सर बोला ना. हां सर बोला ना. तू बोल ना, तू गेलास ना. काय बोल, सनराईज झाली बोललास काहीतरी. हा झाली, तिकडे पण झाली. सर तुम्ही काही प्रॉपर्टी बघताय का? हा मी आता तर ऑफिस बघतोय माझं. सर मग कुठल्या टाईपचं ऑफिस बघताय तुम्ही? कुठल्या टाईपचं म्हणजे? बुटीक ऑफिसेस, कमर्शियल ऑफिसेस की सलॉन आहे का? सलॉन. सर केस कापायचे आहेत का? तू उशिरा आला ना, आधी झालेलं आहे. ठीक आहे. तू घरच त्याने दिला एक मिनिट. घरच विक. ठीक आहे. हां नाही घरच बघतोय. अच्छा घरच बघताय. सर मग काय बजेट रेंजमध्ये बघताय तुम्ही? असं काय नाही, घर आवडलं तर खूप पैसे मॅडम. सर मग माझ्याकडे एक प्रॉपर्टी आहे, 3000 स्क्वेअर फीटचं आहे आणि त्याचं कोटेड 10.5 CR आहे. चालेल तुम्हाला? 3,000 छोटं पडेल रे. मग एक काम करतो सर, पेंट हाऊस चालेल तुम्हाला? बेस्ट. सर पूर्ण पेंट करून द्याल ना? सर कुठला वाला चालेल पण? बघ संडास किती येतात? सर कारण माझा पोरा 4 वेळा हक. ठीक आहे. हा येत आम्हाला. हां संडास किती आहेत पण आज? सर बेअरसेल आहे, तर तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे काढू शकता तुम्ही. अरे मस्त. हा हे चांगलं. हां सांग. हां ते केवढे काढायचे तुम्ही बोला ना. स्क्वेअर फीट किती आहे? 5000 स्क्वेअर फीट. मग 6-7 तरी काढू. 6-7. सर पण मग तुम्ही बाटअप कुठे ठेवणार? संडासच्या बाजू. बाटअप मध्ये हगलो तर काय प्रॉब्लेम होईल का? सर इट्स युअर चॉईस, युअर फॅन्टसीज. माझ्या मते ते तर नंतर फिगर आउट करता येईल ना. तरी हे कितीपर्यंत जाईल आपल्याला मग? सर हे 16 CR कोटेड आहे. 16. आणि मग थोडं डिस्काउंट वगैरे तर करालच ना? सर 15.75 फायनल आहे. टेबलवर बसू तेव्हा बोलू आपण. सर ते होत नाही. जे आहे ते मी तुमच्याशी एकदम फ्रँक आहे सर. 15.75 लास्ट आहे लास्ट आहे. सर. बघ तू मला फ्रँकली सांगतोस, सर मी पण तुला फ्रँकली सांगतो, माझी लास्ट ऑफर. बोला ना सर. 15.75चा चेक रेडी आहे. ओके. येऊन घेऊन जा. ओके. पण एकदा गोटी खाजवायला. आपण नाही काय. आता तू जेव्हा युट्यूबवर व्हिडिओ पाहशील तेव्हा तुला कळेल हे 3 गोष्टी काय. पण एकदा टाळा वाजवायसाठी.
छान. पण सेल्स गेम खूप चांगला आहे तुझा. ठीक आहे, मला मी स्वतः सेल्स मध्ये काम केलं, पण खूप छान केलं. Thank you. ठीक आहे, तर याच नोटवर या शोचा अंत होतो. ठीक आहे, बोले तू बाकी राहिलास ना, तुला वाईट वाटतंय, तुला बोलायचं तरी तर तुला बोलाय काय आहे तुझ्याकडे मसालेदार काहीच नाही तुझ्याकडे असेल ना. काय विचारू मी तुला, मला पाहिजे ते काय करतोस काय तू आयुष्यात. ठीक आहे, दे याला एक लास्ट बोलून घेऊ त्याशी ना. एकच बाकी राहिलं ना, बाकी तर कोणाला बोलायचं नव्हतं ना. सही ठीक आहे. काय नाव आहे तुझं भाऊ. जन्मेजय. जन्मेश. जन्मेजय. नाही, आडनाव पण सांगतोयस का तू. नावच. जन्मेजय. अच्छा, एवढं मोठं नाव आहे तुझं. काय अर्थ असतो आणि याचा. जन्मावर विजय मिळवणार. ओ वाव, खडक आहे रे. आणि जेव्हा तू मरशील लोक बोले ठीक आहे, तुला चालेल तू अशी बोलणार आहे. युट्यूब, इंस्टाग्राम सगळीकडे जाणार आहे, कन्सेंट आहे तुझी. ठीक आहे, काय करतोस तू आयुष्यात. आता स्टुडंट आर्किटेक्चर. मी रत्नागिरीत नाही इथे आलो शिकायला फक्त. अरे वाव, तू असं बोलला रत्नागिरीतून तुमच्यासाठी आलो मी. मी तुमच्यासाठीच आलोय कारण परवा आपण रात्री खाली भेटलो थेरपीच्या बाहेर. मी काय करतो लास्ट वीक फोटो काढ होता, 5 जण मित्र होतो. तुम्ही बेवडे लोक. अरे नशे दूत एकदम. दादा मी तुमचा फॅन आहे दादा. दादा तिकडे उभा. तुम्ही जाते ना ते सगळे 4-5 बेवडे आले आणि एक जण ह्यांच्यातला म्हणतो की मी एक जोक सांगतो तुम्हाला दादा, तुम्ही हसून पागल व्हाल. आणि इतका घनेडा जोक सांगितला. घरी पोहोचलाच नाही. जोक नको सांगू. घरी पोहोचलाच नाही. घरी पोहोचलाच नाही तो घराबाहेरच पडला होता. एवढा प्यायलेला, खूप प्यायलेला. तुम्ही काय प्यायलेले त्या दिवशी. LIT. अच्छा, आणि बॅक टू बॅक मारले तुम्ही. 6 जणांमध्ये 11 LIT आलो आम्ही. तुम्ही रत्नागिरीतनं अजेंडा घेऊन आले असे की मुंबईमध्ये खाली पडायचं आपल्याला. आणि घरी माहितीये तू पितोस. अच्छा, घरचे चिल्लत एकदम. अरे कडक. घरी जाऊन माझे पण सीन झाले. तुझे सीन झाले म्हणजे. मी भेटलो, मी टॅक्सीमध्ये बसलो. अच्छा तू घरी. अच्छा हा. मला माहित नाही मी टॅक्सीमध्ये कसा बसलो. हा, टॅक्सीवाल्याला मी भांडतोय, तू मराठीत बोल माझ्याशी, तू माझ्याशी मराठीतच बोल. असं तू टॅक्सीवाल्याला बोलत होता. टॅक्सीवाला मला उतरवला, मी एका टॅक्सीमध्ये बसलो. तू उतर आणि मराठीत बोल. मी घरी गेलो. हा, घरी गेलो खाली. मग बापाला बोलला मराठीत बोल. नाही बापाला माझंच घर आहे. बाबा नाही. अरे बाबा सॉरी बिल्डिंग खाली गेलो. दादरला राहतो. दादरला पहिल्यांदा लाईट गेलेली, मला माहित नाही. मी दादर पहिल्यांदाच लाईट गेली. रात्री 2 वाजता लाईट गेली. मी घरी 2 वाजता पोहोचलो. मला इकडनं जायला 1.5 तास लागला. कसा काय मला काही माहित नाही. कसं पेमेंट केलंय, काय केलंय मला काही माहित नाही. मी खाली बिल्डिंग खाली पोहोचलो, लाईट गेली. आईला फोन केला. कितव्या मजल्यावर राहतोस तू. 6व्या मजला. आईला फोन केला. आई म्हणते अरे येतोयस ना. म्हटलं बिल्डिंग खालीच आहे, लाईट गेल्या, मी सोफ्यात झोपतो खाली याच्यातल्या लॉबीतल्या. आई म्हणते झोप, लाईट आल्यानंतर लिफ्टनी वरती आहे. मी काय माहित नाही, मी चालत वरती गेलो. 3ऱ्या मजल्यावर वॉचमन झोपला होता स्टेअर्सवर. मी वॉचमनच्या चप्पल उचलले आणि वरून खाली फेकले. मला माहित नाही कारण तू मराठी बोलत नव्हता असेल. चप्पल फेकले. आणि एक मिनिट, वॉचमॅन 3ऱ्या मजल्यावर का झोपलेला. वॉचमनचं ऑफिस होतं 3ऱ्या मजल्यावर, त्यांना रूम दिली झोपायला. पण लाईट गेला म्हणून तो स्टेअर्सवर येऊन झोपला खिडकी उघडून. तो मला बघतोय, साप क्या करे, चुप झोप. मी वरती गेलो. सकाळी रूम घरी जाऊन झोपलो आणि ना खूप गरम होतं मला. दारू प्यायलो होतो, बॉडी माहिती असं होतं. आम्ही नाही बीत पण खिडकी ओपन केली. खिडकी व्हिडिओ नको बनव. खिडकी ओपन केली. खिडकी बाहेर डोकं काढून वारा घेतोय. आई पाठनं उठली, काय झालंय. म्हटलं वारा घेतोय, गरम होतोय ना मला. आई म्हणते अरे काय काय झालंय का तुला. म्हटलं काय प्यालोच नाही. म्हटलं शपथ, तुझी शपथ, काहीच प्यालो नाही म्हटलं मी. आई आहे. हा, खोटी शपथ घालली ना. तिला कळलं असेल. जाऊन झोपली. मी जाऊन बेडवर बसलो आणि मला काय माहित नाही पॅनिक अटॅक आला काय झालं. मला अंगातनं लिटरली 4 की 5 लिटर घाम गेला. मी चक्करून पडलो बेडवर. घामच होता. हा, घामच होता. चक्करून पडलो, उठलो. आई पंखा लाव. अरे आई म्हणतो लाईट गेलाय, मला पंखा पाहिजे. मग सगळं झालं, सीन झाला. घरी मामाला फोन केला. इथे पण मामा. हा, मी मुंबई मामाला राहायचो. आई ह्या वर्षी शिफ्ट झालेलं मुंबईत नाही इथनं. मग मामा आला, डॉक्टर आले, चेक करा. डॉक्टर म्हणतात दारू प्यायला काय. मी म्हटलं मी प्यालोच नाही दारू. मामा म्हणतो अरे वास इथपर्यंत येतोय. मला काय खोटं बोलतो, तुला दारू प्यायला मी शिकवलं. कोणता मामा आहे हा. माझा चांगला मामा आहे. नंबर हा. मग तर झालं. डॉक्टरला उठलो मी. सकाळी उठल्यानंतर आई म्हणते काय प्यायला आलास, पिऊन आलंस का, खरं सांग पिऊन आलंस काय. प्यालोच नाही. 7 वाजता उठलो होतो. आई बिचारी टेन्शनने खाली झोपलीच नाही. मग उठलो. सकाळी बेल वाजली. मी दरवाजा उघडला.
वॉचमॅन चप्पलचे पैसे मागायला आलेला सकाळ सकाळ. मला वाटलं आता म्हणेल सकाळी बेल वाजली मी चप्पल जागी वॉचमॅनला खाली फेकलेला. ठीक आहे एकदा टाळ्या वाजवायच्या. काय वाटतं भाऊ तुला? याला पैसे दिले पाहिजे? पैसे फेकले याने वॉचमॅनचे चप्पल फेकली म्हणून. ठीक आहे हे तुला पैसे एकदा टाळ्या वाजवायच्या. ठीक आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवा एकदा ज्यांच्याशी मी गप्पा मारल्या त्यांच्या.